या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला ज्या अर्थी सज्जनाचं महत्व सांगतात त्या अर्थी कुठेतरी दुर्जन असावेत असा बोध होतो. म्हणजे ज्या काळामध्ये सज्जन असतात त्या काळामध्ये दुर्जन सुद्धा असतात आणि ज्या काळामध्ये दुर्जन असतात त्या काळामध्ये सज्जन सुद्धा असतात. मला असं वाटतं की ज्या काळामध्ये प्रभू रामचंद्रासारखे सज्जन होते त्या काळामध्ये रावणासारखे दुर्जन होते. ज्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णासारखे सज्जन होते त्या काळामध्ये कंसासारखे दुर्जन होते. ज्या काळामध्ये माऊलीसारखे सज्जन होते त्या काळामध्ये विठोबा खेचरांसारखे दुर्जन होते. आणि ज्या काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे सज्जन होते त्या काळामध्ये त्यांना त्रास देणारे काही काळ का होणं रामेश्वर भट्टांसारखे दुर्जन होते. विठ्ठल 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 विठ्ठल